ओमराजे निंबाळकर, ज्यांचे पूर्ण नाव ओमप्रकाश भूपालसिंह निंबाळकर असे आहे, हे मराठवाड्याच्या राजकीय पटावर एक धाकटे आणि बेधडक नेते म्हणून उभे आहेत, ज्यांचा जन्म 17 जुलै 1982 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील एका राजकीय वारसा असलेल्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर हे उस्मानाबादचे एक प्रभावी राजकारणी आणि तेरणा साखर कारखान्याशी संबंधित नेते होते, तर आई आनंदीदेवी निंबाळकर होत्या, ज्या कुटुंबाला नैतिक आधार देत होत्या. बालपणापासूनच ओमराजेंना राजकीय वातावरणाची सवय लागली होती, कारण वडिलांचे राजकारण घरातच सुरू असायचे. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण उस्मानाबादमध्येच झाले. 10वी पर्यंतचे शिक्षण स्थानिक शाळेत घेतले, जेथे त्यांना मराठवाड्याच्या ग्रामीण जीवनाची ओळख झाली. शेतकरी, मजूर आणि सामान्य लोकांच्या समस्या त्यांना लहानपणापासूनच कळल्या. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी लातूरला गेले, जेथे त्यांनी विज्ञान शाखेतून अभ्यास केला आणि नंतर अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी पुण्याला रवाना झाले. पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला, जेथे शहरातील आधुनिक जीवन आणि तंत्रज्ञानाची ओळख झाली. मात्र हा काळ त्यांच्यासाठी अपूर्ण राहिला, कारण 2006 मध्ये वडील पवनराजे निंबाळकर यांची क्रूर हत्या झाली. ही घटना ओमराजेंच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरली. 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजेंनी मोटारीतून जात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्या, ज्यात पवनराजे आणि त्यांचा वाहन चालक दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही हत्या राजकीय वैराची परिणती होती, कारण पवनराजेंनी 2004च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या विरुद्ध अपक्ष उभे राहिले होते. तेरणा साखर कारखान्याच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे दोघांमध्ये वैर वाढले होते. निवडणुकीत पद्मसिंह अल्पमताने विजयी झाले, पण मंत्रिपद गमावले. सीबीआयने 2009 मध्ये पद्मसिंह पाटील यांना अटक केली. आरोपपत्रात 30 लाखांची सुपारी देऊन खुनाचा कट रचल्याचा उल्लेख आहे. मात्र पद्मसिंहांना नोव्हेंबर 2009 मध्ये जामीन मिळाला आणि प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. या घटनेने ओमराजे अनाथ झाले. वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी त्यांना कुटुंबाची जबाबदारी सांभाळावी लागली. अभियांत्रिकी सोडून ते उस्मानाबादेत परतले आणि वडिलांच्या न्यायासाठी लढा देण्याचा ठरवला. हा काळ त्यांच्यासाठी भावनिक आणि राजकीयदृष्ट्या कठीण होता. आई आनंदीदेवी यांचा आधार घेऊन त्यांनी कुटुंबाला एकत्र ठेवले. वैयक्तिक जीवनात ओमराजे लग्नबद्ध आहेत, पण कुटुंबाबाबत ते खूपच खासगी राहतात. त्यांच्या पत्नी आणि मुलांबाबत सार्वजनिक माहिती फारशी उपलब्ध नाही. ते शेती हा व्यवसाय म्हणून नमूद करतात आणि एकूण संपत्ती 7.5 कोटी रुपये असल्याचे निवडणूक कागदपत्रात नमूद आहे. कर्ज मात्र फक्त 2.5 लाख आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना राजकारणात रस नव्हता. ते अभियंता होण्याचे स्वप्न पडत होते, पण वडिलांच्या हत्येनेच त्यांना राजकीय रिंगणात उतरायला भाग पाडले. 2006 नंतर लगेचच त्यांनी वडिलांच्या वारशाला पुढे चालू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वयाच्या 22व्या वर्षी काही स्रोतांनुसार 2004-5च्या आसपास राजकारणात पदार्पण केले. सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते, पण नवखे असूनही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कमाल करून दाखवली. गावोगावी सभा घेऊन उमेदवारांची निवड केली. वयाच्या 23व्या वर्षीत जिल्हा परिषदेत सत्तापालट घडवून आणला. डॉक्टर पाटील यांचे तेरणा साखर कारखाना आणि विधानसभा निवडणुकीत पराभव करून सत्ता साम्राज्याला धक्का दिला. 2009च्या विधानसभा निवडणुकीत आघाडी सरकारमुळे उस्मानाबाद जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली. यामुळे ओमराजेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. हे निर्णय धाडशी होते. शिवसेनेच्या बॅनरखाली त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आणि सहजपणे निवडणूक जिंकली. 2009 ते 2014 पर्यंत महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य राहिले. यानंतर 2014च्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव, पूर्वीचे उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनातर्फे उभे राहिले आणि विजय मिळाला. मात्र 2014च्या विधानसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांच्याविरुद्ध लढत पराभूत झाले. ही पराभवाची घटना त्यांना आणखी मजबूत बनवली. 2019च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव करून 5,96,640 मते मिळवली, तर विरोधकांना 4,69,074 मते मिळाली. हा विजय वडिलांच्या हत्येचा बदल्याचा वाटला. 2024च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी 7,48,752 मते मिळवून विजय मिळवला. प्रतिस्पर्धी अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांना 4,18,906 मते मिळाली. आता ते 8व्या लोकसभेचे सदस्य आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि द्रौपदी मुर्मू यांच्या काळात काम केले. मागील खासदार रवींद्र गायकवाड होते. ओमराजेंचा राजकीय प्रवास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी जोडलेला आहे. ते तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जातात. बेधडक स्वभाव असल्याने ते चर्चेत राहतात. 2019 मध्ये कळंब तालुक्यात सभेच्या वेळी त्यांच्यावर चाकू हल्ला झाला. हल्लेखोराने नमस्कार करत हात मिळवला आणि चाकू उगारला. ओमराजेंनी हातावर वार झेलला, ज्यामुळे हाताला जखम झाली आणि घड्याळ तुटले. तरीही ते शांत राहिले आणि हल्लेखोराला पकडले. ही घटना त्यांच्या धैर्याची साक्ष देते. शिवाय ते लोकांच्या सेवेसाठी नेहमी पुढाकार घेतात.
2025 मध्ये धाराशिवच्या पूरग्रस्त भागात थेट पाण्यात उतरून एका कुटुंबाला वाचवले. आजी आणि 2 वर्षाच्या नातवंडाला NDRFच्या मदतीने बाहेर काढले. रात्री 2 वाजता परांडा परिसरात ही घटना घडली. याशिवाय ते शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ग्राउंडवर उतरतात. 2025 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा डान्स व्हायरल झाल्यावर संताप व्यक्त केला, कारण पूरग्रस्तांच्या वेळी प्रशासन अशा गोष्टी करत असल्याचा आरोप केला. राजकीय विवादात ते पाटील कुटुंबावर टीका करतात. पद्मसिंह पाटील यांच्यावर वडिलांच्या हत्येचा आरोप करत न्यायाची मागणी करतात. 2024 मध्ये अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेट घेऊन न्यायासाठी विनंती केली, पण अद्याप न्याय मिळालेला नाही. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातही ते आघाडीवर आहेत. आरोपी फरार असल्याचा मुद्दा उपस्थित करतात. धाराशिवच्या विकासासाठी 140 कोटी रुपयांचा निधी मागतात आणि स्वतःचा मोबाईल नंबर जाहीर करून जनतेच्या तक्रारी ऐकतात. देशातील पहिले असे खासदार म्हणून ओळखले जातात. मराठवाडा भूषण म्हणून त्यांना सन्मानित केले जाते. त्यांचा बेधडक बोलण्याचा स्वभाव, जसे की शिंदे गट आणि मनसेवर उपहास, राजकारणात त्यांना लोकप्रिय बनवतो. मात्र 2 गुन्हे नोंदवलेले आहेत. तरीही ते सामान्य माणसांचे नेते आहेत. वडिलांच्या हत्येनंतर 19 वर्ष झाली तरी न्यायाची लढाई चालू आहे. ओमराजे म्हणतात, वडिलांची हत्या करून मला राजकारणात ढकलले, पण मी हार मानणार नाही. त्यांचे भविष्य धाराशिव आणि मराठवाड्याच्या विकासात आहे, जेथे ते शेतकरी, महिला आणि युवकांसाठी काम करतात. एका अनाथ मुलापासून ते खासदारपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे आणि मराठी राजकारणात त्यांचे योगदान कायम लक्षात राहील. ओमराजे निंबाळकर यांच्याविषयीचे विविध विवाद हे त्यांच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा भाग आहेत, ज्यामुळे ते मराठवाड्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यांचा जन्म 17 जुलै 1982 रोजी झालेला असून वडील पवनराजे निंबाळकर यांच्या 2006च्या क्रूर हत्येनंतर त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. ही घटना स्वतः एक मोठा विवाद आहे, कारण पवनराजेंची हत्या राजकीय वैराची परिणती होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर CBIने 2009 मध्ये अटक करून 30 लाखांची सुपारी देऊन खुनाचा कट रचल्याचा आरोप ठेवला. पण नोव्हेंबर 2009 मध्ये जामीन मिळाल्यापासून हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. ओमराजे यांनी नेहमीच पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर वडिलांच्या हत्येचा आरोप करत न्यायाची मागणी केली आहे. 2024 मध्ये अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेट घेऊनही न्याय मिळवण्यासाठी विनंती केली, पण अद्याप निकाल लागलेला नाही. हा वैर ओमराजे यांच्या निवडणूक लढतींमध्येही दिसतो. जसे 2009च्या विधानसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव, 2014 मध्ये पराभव, 2019 आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा विजय, ज्यात 2024 मध्ये अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांचा 3,29,000 मतांनी पराभव आणि याच पार्श्वभूमीवर 2024 मध्ये अर्चना पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ओमराजे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल केली, जी अद्याप प्रलंबित आहे. दुसरा मोठा विवाद म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पडाळी नायगाव येथे झालेला चाकू हल्ला, ज्यात एका तरुणाने नमस्कार करून हात मिळवला आणि चाकूने वार केला. ओमराजे यांच्या हाताला जखम झाली आणि घड्याळ तुटले. तरीही त्यांनी शांत राहून हल्लेखोराला पकडले. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला, पण तो पसार झाला. या घटनेनंतर ओमराजे यांनी सुरक्षेची मागणी केली, पण कुणाचेही नाव घेतले नाही. ही घटना त्यांच्या धैर्याची साक्ष देणारी असली तरी राजकीय वैराच्या पार्श्वभूमीवर ती संशयास्पद ठरली. तिसरा विवाद 2019च्या डिसेंबरमध्ये माळेवाडी येथे घडलेल्या मारहाण प्रकरणाशी जोडला गेला, ज्यात कळंब पंचायत समिती सदस्य सतीश दंडनाईक यांच्यावर हिम्मतराव पाटील आणि सहकाऱ्यांनी हल्ला केला. दंडनाईक यांच्या तक्रारीनुसार ओमराजे निंबाळकर यांचा फोन हिम्मतराव यांना आला आणि फोनवर स्पीकरवर बोलताना दंडनाईक यांना सोडू नका, धडा शिकवा असे सांगितले. यावर अकलूज पोलीस ठाण्यात ओमराजे यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला. ओमराजे यावेळी फरार झाल्याचा उल्लेख असून पोलीस शोध घेत होते. हा गुन्हा अद्याप प्रलंबित असून निवडणूक शपथपत्रात एक फौजदारी गुन्हा नमूद आहे. एकूण 2 गुन्हे नोंदलेले आहेत. चौथा विवाद तेरणा रुग्णालयाच्या वैद्यकीय खर्चांवरून 2024च्या लोकसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी झाला. ओमराजे यांनी रुग्णालयात मोफत उपचाराच्या नावाखाली शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याचा आरोप केला, ज्यावर राणा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन फौजदारी कारवाईचा इशारा दिला आणि ओमराजे यांना रुग्णांची यादी मागितली. ओमराजे यांनी प्रत्युत्तर देत आव्हान दिले की ते रुग्ण आणून दाखवतील. या वादामुळे पाटील कुटुंबाशी असलेल्या वैराचा भाग ठरला. पाचवा विवाद तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाशी जोडला गेला. 2025 मध्ये तुळजापुरातील ड्रग्ज रॅकेटवर ओमराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली. आरोपी फरार असल्याचा मुद्दा उपस्थित करत खोट्या मंडळींना पुरून उरणार असल्याचा इशारा दिला. यात राजकीय कनेक्शन असल्याचे आरोप झाले. आरोपींसोबत ओमराजे यांचे फोटो व्हायरल झाल्याने भाजपा आणि काँग्रेसमध्येही झुंपली.
ओमराजे यांनी सांगितले की माझा मुलगा किंवा भाऊ असता तरीही शिक्षा होईल आणि सर्व आरोपींना तुरुंगात पाठवण्यापर्यंत शांत राहणार नाही. हा वाद ग्रामीण भागातील ड्रग्सच्या विळख्यावर प्रकाश टाकणारा ठरला. 6वा विवाद 2025 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्स व्हायरल व्हिडिओवरून झाला. पूरग्रस्तांच्या वेळी प्रशासन अशा गोष्टी करत असल्याचा आरोप करत ओमराजे यांनी संताप व्यक्त केला. यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शिवाय 2024 मध्ये डीपीडीसी बैठकीत ओमराजे आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोरच ड्रग्स रॅकेटमरून आरोप प्रत्यारोप झाले. सत्ताधारी आणि विरोधकांच्या हाती कोली मिळाल्याचा उल्लेख करत ओमराजे यांनी टीका केली. हे विवाद ओमराजे यांच्या बेधडक स्वभावाचे दर्शन घडवतात. जसे शिंदे गट आणि मनसेवर उपहास किंवा भाजपवर शिवसेना फुटवण्याचा आरोप, ज्यात ईडीने शिंदे निकटवर्तीयाला ताब्यात घेतल्याचा दावा. यामुळे ते लोकप्रिय असले तरी कायदेशीर गुन्हे आणि राजकीय वैरामुळे नेहमीच कसोटीला धरले जातात. तरीही धाराशिवच्या विकासासाठी 140 कोटी निधी मागणे, मोबाईल नंबर जाहीर करून तक्रारी ऐकणे यासारख्या कामांमुळे ते सामान्य लोकांचे नेते म्हणून ओळखले जातात. वडिलांच्या हत्येनंतर 19 वर्षे झाली तरी न्यायाची लढाई चालू असून ओमराजे म्हणतात, हत्या करून मला राजकारणात ढकलले पण मी हार मानणार नाही. हे विवाद त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा भाग आहेत, ज्यातून मराठवाड्याच्या राजकारणाला नवे वळण मिळते.